तीन गेंदे फेंक चुके हैं लेकिन एक भी गेंद यहाँ पर हुई नहीं है। यहाँ पर बड़ा हिट खेलने का प्रयास फिट था, जायज था, बड़ा हिट खेलने का ट्राई करेंगे यहाँ पर। आप भी लय मिलती हुई तो चलते हैं मैदान की ओर। काय काय हा ओके ओके तो यहाँ से अंपायर का डिसीजन होगा। क्या है ये, 4 है या 6 है? कि 4 रन, और 4 रन के साथ ट्रॉफीला लागलाय म्हणजे इशारा दिलाय यहाँ से हेलो 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 फिर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल यहाँ से सीम बॉल हेलो हेलो 35 धावांची गरज असणार आहे। 18 चेंडू आणि 35 धावा, निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती वैशी नाईक आपण पाहतोय। 36 पाहिजे, 36, 18 बॉल 36। मैदानाच्या आतमध्ये अजून पाहतोय निवृत्ती नाईक। यहाँ से आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। तो देखना पड़ेगा
फील्डिंग टीम आने वाली 18 गेंदों को किस तरह से डालेंगी। तो चलते हैं वापिस एक बार मैदान की ओर। और यहाँ पर हम मैदान के अंदर कोण आलाय बघा तिकडे, तो आलाय कुडाळ संघाचा नेक्स्ट अटॅक नाईक गोंधळी मार करते, स्विंग पाहायला मिळाला, हलतो चेंडू, हलवतो चेंडू, गोलंदाज स्विंग एंड मिस। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर। There is a swing ball over in between in my ground. Third ball of the first over. Where the ball has keeper doing mistake. 4 runs. Byes. Umpires call Byes. Byes 4. Misfield, keeper misfield, bowler ball well. Bowler bowling well, keeper doing mistakes. And there is 4 runs. Next ball, bowler ball. Fielder fielding. Well field. Well bowled bowler. Next ball. पाकिस्तानी इंग्लिश से समझून घ्या जरा. बिकॉज नेक्स्ट बॉल ये आया रेंज में, ये आ गया रेंज में. बॉलर बॉलिंग शॉर्ट बॉल, बैटिंग वेल बैटिंग, रॉन्ग बॉल. अल्टो है अल्टो अल्टो कम ऑन, यहां से उठाया गेंद को, सीधे बल्ले से खेला जरूर है. ये गेंद जाएगी सीधे 4 रनों के लिए. ये हर्षल भुजबल के बैट से आता हुआ ये दमदार 4 रन, और इस 4 रन के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 50 रन, 58 रन सॉरी. और एक लगातार दूसरा, क्या बल्लेबाजी चल रही है इस मैदान के ऊपर. हेलो हेलो हेलो, क्या बल्लेबाजी की है. तो आने वाली 12 गेंदे. 2 मिनिट थांबा. छोट्या बसलाय, 2 मिनिट थांबा. रन किती झाले रन किती आल्या? 64 सॉरी 64. 64 रन्स लग चुके हैं स्कोर बोर्ड पे. तर रोहित 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज मैदानावरती. आणि मी आधीच म्हटलं होतं का हर्षल भुजबळ आणि स्वप्नील कांबळे हे 2 जुने खेळाडू आहेत आणि मैदानावरती त्यांच्या जरी समोर 80 धावांचं मोठं आव्हान होतं, मात्र दोघांनी वयाच्या अनुमानाने 80 धावा लवकरच पेरवल्यात. यस, निश्चित रूप से यहाँ पर हम देख सकते हैं क्या बढ़िया बल्लेबाजी हो रही है. पहले ओवर से मतलब मारने की कोशिश की थी और बराबर चल रहे हैं. अभी स्कोर बोर्ड पे रन लग चुके हैं 64, और आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए 15 रन. 15 धावा फक्त मैदानावरती पाहिजेत. आणि गोलंदाजीसाठी आला आहे गणेश पारंगे. अजून एक बादशाह, मात्र बादशाहच्या विरुद्ध आक्रमण केले गेले आणि चेंडू चौकारासाठी 4 धावा मैदानावरती. आणि मला असं वाटतंय कुठेतरी 80 धावांचं एवढं मोठं आव्हान मैदानावरती सहजासहजी पेलावलंय टीम आहे ती विहान 11. मला असं वाटतंय डॉक्टर कुमार शिंदेचा रेटच कमी होईल. संघ फॉर्मला आहे असं वाटतं गेले से आता हुआ ये शानदार 6 रन. कारण डॉक्टर गेले 5 वर्ष या मैदानावरती जिंकत नाहीये.
सॉरी मात्र 4 रन. नक्कीच नक्कीच यावेळेस हो हेलिकॉप्टर भिरकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानावरती अजय डांगरकर. क्या बढ़िया बल्लेबाजी चल रही है. देख सकते हैं एक बड़ा शॉट और एक रन से आगे बढ़ रहे हैं. उनको पता है कम रन चाहिए जीतने के लिए. अभी भी गेंद बची है 10 रन. और मैदानावरती तुम्ही बघू शकता मिस खलिफा काय चमकतायत. ओहो फुल टॉस. मला वाटतं गणेश यांनी मला असं वाटतं गणेश यांनी अक्षरशः चेंडू रागानेच टाकलाय. फीज जरा आपण आपले शक्ती प्रदर्शन करायचंय. किती पाहिजे फक्त 10 धावेंची गरज आणि या मैदानावरती 10 धावा एका चेंडूत देखील पूर्ण होऊ शकतात असा गोलंदाज आमच्या जवळ आहे आशिष भोईर. आणि हा पहा हर्षल भुजबळचा ट्रेडमार्क षटकार. पुन्हा चावल लेकिन स्वाद वही षटकार. नक्कीच नक्कीच हर्षल भुजबळ 12 चेंडू 47 धावांवरती खेळतोय. काय लाजवाब फटकेबाजी चालू आहे मैदानावरती. क्या यहाँ से 50 रन कंप्लीट कर पाएंगे हर्षल. तर 24 चे सर्व संदेश पाटील यांच्याकडून 50 साठी 500चं पारितोषिक मैदानावरती हर्षल भुजबळ साठी. काय लाजवाब फलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते. नक्कीच आणि 50 धावा मैदानावरती पूर्ण संघाची मानवंदना. आणि मला असं वाटतंय एक ओव्हर रख के इस नक्कीच डॉक्टर आता कोणी या इंजेक्शन फ्री घेऊन जा. डॉक्टर खुश. नक्कीच चांगला खेळ मैदानावरती हर्षल भुजबळच्या माध्यमातून. वाट सुपर परफॉर्मन्स. आणि अजून एक धुवाधार संघ मैदानावरती उतरलाय. देवांश इलेव्हन आदर्श पनवेल त्याच्या विरोधात खेळेल. नक्कीच ज्या प्रकारे जशा प्रकारे सामने व्हायला पाहिजेत तशाच प्रकारे